अरे काय बाबू, काय चाललंय काय? नमस्कार वहिनी. ये ना बैस. हो. अरे आज किती दिवसांनी वाट चुकलास? अरे हो बाबा, एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी मुद्दाम आलेलो आहे. असं? हो वहिनी, आपल्या वसुधे करता अत्यंत चांगलं स्थळ हुडकलेलं आहे. अगं बाई. हो, माझ्या मित्राचा मुलगा आहे, नुकता डॉक्टर झालाय. धाकटा भाऊ इंजिनियर आहे, स्वतःचं घरदार आहे, आणि विशेष म्हणजे घरात इनमीन 3 माणसं, आई आणि 2 मुलं. मग केव्हा चलायचं वसुधेला दाखवायला? तुम्ही म्हणाल तेव्हा. ठीक आहे ना. मग उद्याच निश्चित करतो, कारण आणायचे उद्या रविवार आहे, आणि रविवार म्हणजे डॉक्टरला सुट्टी. चालेल ना रविवार उद्याचा? चालेल. वा. नमस्कार. ये ये या. या वहिनी, या. बसा. बसा. बर का बाबू, या आमच्या मंगला वहिनी. नमस्कार. डॉक्टर अरुणच्या मातोश्री. आणि वहिनी, हे बाबूराव वाघ. बर. या त्यांच्या पत्नी, आणि ही त्यांची मुलगी वसुधा. अरे ये अरुण ये. आणि हा मंगला वहिनींचा मुलगा डॉक्टर अरुण. नमस्कार. आणि अरुण, ही वसुधा. पाहून घे. हे अरुण, अरे वसुदेल तुझं घर दाखव. बघून घे हा तुझं घर. आता तुझंच होणार आहे ते. जा. बसा हा तुम्ही, मी चहा फराळाचे घेऊन येते. अहो, मी पण येते ना तुमच्या बरोबर आत. हो चला ना. आणि हो, तुम्ही इथं स्वस्त बसून राहायचं. सिगरेट ओढायची नाही. वहिनी गेल्या. ओढाचा बाबू ओढ. अरे लेका बाब्या, तू एवढा मिलिटरीतला माणूस, इतकी युद्ध जिंकलेला, आणि घरात तुझं पानिपत कसं होतं? त्याचं काय नाण्या, काय बाईचा पंजाब बसला आणि वाघ पेंढा भरलेला वाघ झाला. वाघीण बाई आल्या. घ्या ना. हो. काय ग, आवडलं की नाही घर? हो आवडलं की. वा. मग काय बाबू, हे आता ठरलं तर पक्क? हो. बरोबर. वहिनी, आता नितीनसाठी एक मुलगी बघितली की झालो मोकळा मित्र कर्तव्यातून. निर्मला, तू माझ्यावर इतकं प्रेम करतेस? खात्री नाही वाटत? तू सांगशील त्या क्षणी घरदार वडील सगळं सोडून येईल. बस फक्त एवढंच? हे फाजीलपणा पुरे. हो, आधी सांग ना, आपण लग्न कधी करायचं? आत्ता. आत्ता? शुभमंगल. सावधान. आई. नितीन, अगं अजून किती दिवस कष्ट करणार आहेस तू? सून घरात येईपर्यंत. आणि आता ती लवकरच येणार आहे. अरे अरुणचं लग्न ठरले. असं? हो, नानांनीच ठरवले. अरे हो, नाना तुझ्यासाठी पण मुलगी पाहणार आहेत. आई, त्याची काही गरज नाही. माझं लग्न मी ठरवलंय. ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. हा, दादाचं लग्न होऊ दे. तिची परीक्षा संपली की मग बघू. तुझं काय मत आहे? तुला मनापासून आवडली असेल तर खुशाल कर लग्न. शेवटी संसार तुम्हाला दोघांना करायचंय. पण खरं सांगू नितीन, प्रेमविवाहाची मला नेहमी भीती वाटते. कारण प्रेमविवाह केलेल्या मुलीला नवरा आणि प्रेम याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. सासू तर तिच्या खिसगंटीत नसते. आता अरुणसाठी ठरवलेली मुलगी पहा ना, किती गुणी, सोजवळ आणि सासूचा मान ठेवणारी आहे. हे बघ वसुधा,
आता 2 दिवसांनी तुझं लग्न होणार आहे. मी काय सांगते ना ते नीट लक्षात ठेव. ही सासू नावाची जात आहे ना ती सुनेला छळण्यासाठी जन्माला येते. अगं ती सुनेला मारते काय, जाळते काय, विहिरीत ढकलते काय. काय म्हणतेस काय? अगं अगदी खरंच सांगते तुला. अशी कितीतरी उदाहरणं मला माहिती आहेत. त्या पलीकडच्या वसंत पिसाळच्या आईनं काय केलं तुला माहिती? काय? सुनेकडून ट्रान्झिस्टर आणि घड्याळ मिळालं नाही म्हणून त्या सुनेला स्वतःच पेटवून टाकली. खरं? अगं अगदी खरं सांगते तुला. आता फार लांबची गोष्ट कशाला, माझीच गोष्ट घे ना. माझ्या सासूने काय मला कमी छळलंय? अगं डागलंय काय, उपाशी काय ठेवलंय? एकदा तर काय झालं तुला माहितीये? मी विहिरीवर पाणी भरायला गेले होते तर ही बाया मागणं आली आणि हिने मला आत ढकललं. पण तुला गंमत सांगते, आतापेक्षा मी तेव्हा वजनदार होते. मी कसली आत पडते, तीच बाया डुबुक्कन आत पडली. पण आई, अरुणच्या आई तर मला सोजवळ आणि मायाळू वाटल्या ग. अगं ते सगळं बरोबरच. बाई जोपर्यंत आई असते ना तोपर्यंत सगळं ठीक असतं. पण तीच आई एकदा का सासू झाली की तिच्या सासूने तिचा जो छळ केलेला असतो ना त्याचा सगळा वचपा भरून काढते. तू काही काळजी करू नकोस. माझ्या सासूला मी असा धडा शिकवेन की माझ्यामुळे तीच कदाचित विहिरीत उडी मारेल. तुझी मुलगी आहे मी. शाब्बास बरी शाब्बास. पण एक लक्षात ठेव, सासूला कितीही खालून पाडून बोललीस तरी चालेल पण नवऱ्याला मात्र मुठीत ठेवायला हवा. अगं एकदा का नवरा मुठीत आला की सगळं घर तुझ्या मुठीत आलं. सासूबाई, तुमचा अजून चहा नाही झाला? माझ्या घरी माझ्या बेडरूम मध्ये बेडती येतो 7 वाजता. अगं सुनबाई, इथे सगळं मलाच पाहावं लागतं. अरुणसाठी नाश्ता, नितीनसाठी चहा. ते मला काही सांगू नका हो. मी फक्त माझ्यापुरतं बोलते. भरल्या संसारात स्वतःपुरतं पाहून चालत नाही सुनबाई. इतरांचंही पाहावं लागतं. हो, पण मी फक्त स्वतःपुरतंच पाहते. चहा झालाय की नाही ते सांगा की मागू हॉटेलातून. बाई ग, अशी रागावू नकोस. जा तू खोलीत, मी पाठवते चहा. निर्मला, हा, बैस. हे बघ बेटी, मुलगी सज्ञान झाली की बाप हा तिचा फक्त बाप राहत नाही, तिचा मित्र होतो. आणि त्याच नात्यानं तुला विचारतोय पोरी, मी ऐकलं ते खरं आहे का? कशाबद्दल बाबा? हेच, तुझं एका तरुणावर प्रेम आहे. तुम्ही दोघे जण बागेत फिरायला जाता, बरोबर? होय, पण आम्ही लग्न करणार आहोत बाबा. तेही तुमच्या संमतीनच. अगं पण त्या मुलाचं नाव तरी आम्हाला कळू द्या. तो करतो काय, राहतो कुठं, त्याच्या घरी कोण कोण आहे? त्यांचं नाव नितीन भोसले. ते इंजिनियर झाले. घरी आई, थोरला भाऊ आणि त्याची बायको आहे. भाऊ डॉक्टर आहे आणि त्यांचं स्वतःचं घर पण आहे. छान. केव्हा लग्न करणार आहात? परीक्षा संपली की लगेच. ठीक आहे, माझी काही हरकत नाही. तो तुला पसंत पडलाय, तू त्याला पसंत पडली आहेस, संपलं. आता आम्ही काय फक्त अक्षता टाकणार. एक लक्षात ठेव निर्मला, लग्न होऊन तू सासरी गेलीस की ते तुझं माहेर होईल आणि हे तुझं सासर. तुझी सासू ही तुझी आई आणि तुझी थोरली जाऊ ही तुझी थोरली बहीण. असं वागलीस तर संसार सुखाचा करशील बेटी.